प्रबुद्ध भारत तरुण मंडळाची सोलापुरात लक्षवेधक मिरवणूक निघाली। चौदार तळे सत्याग्रह आणि ऐतिहासिक क्षणाच्या बैलगाडी देखाव्यानं स्फुलिंग चेतवलं। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते देखाव्याचं उद्घाटन झालं। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये मिलिंदनगर येथील प्रबुद्ध भारत तरुण मंडळातर्फे कसबे तडवळे येथील ऐतिहासिक बैलगाडी मिरवणूक देखावा आणि शतकोत्तर महोत्सव वर्ष चौदार तळे सत्याग्रह ऐतिहासिक क्षणाचा देखावा लक्षवेधक ठरला। आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या दोन्ही देखाव्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक जीवन कार्याचं दर्शन घडवलं। उपस्थितांमध्ये नवस्फुल्लिंग चेतवलं। महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते या देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांची उपस्थिती होती। या प्रसंगी खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, बाळासाहेब वाघमारे, आंबेडकर चळवळीतील नेते नागसेन कांबळे, डॉक्टर नितीन ढेपे, चंद्रकांत मडीखांबे, दशरथ कसबे, उद्योजक तुकाराम गायकवाड, उद्योजक पुरुषोत्तम धूत, इंदरमल जैन, पीबी प्रमुख गौतम चंदनशिवे, भारत बाबरे, लालू खंडेलवाल, काशीनाथ गड्डम, राजू हवशेट्टी, भारत बाबरे, महेश सावंत, इरफान शेख, बापू जाधव, सुहास सावंत, श्रीमंत जाधव, सिद्धार्थ कसबे, बबन शिंदे, सोमेश क्षीरसागर, डॉक्टर संघप्रकाश दुड्डे, पीबी ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, अश्विन सोनवणे, रोहन गायकवाड, संदेश इंगळे, महेश निगंबे, मनोज थोरात, हृदयनाथ मोकाशी, चंद्रकांत सोनवणे, गोपीनाथ जाधव यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, महापौर विनायक कोंड्याल यांनी देखील पीबी ग्रुपच्या मिरवणुकीत सहभाग नोंदवला। देखाव्याबाबत अधिक माहिती आनंद चंदनशिवे यांनी दिली। पूर्वीचे जे पूर्वज होते या मंडळामध्ये काम करणारे त्यांनी आंबेडकर जयंतीची सुरुवात केलेली आहे। त्या सुरुवातीला या ठिकाणी त्याला मोठं स्वरूप करण्याचं काम आम्ही एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून प्रबुद्ध भारत तरुण मंडळ आणि पीबी ग्रुपच्या माध्यमातून जे या ठिकाणी जे देखावे केलेले आहेत, समाजानं एक आदर्श ठरले। बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामधलं सर्वात मोठं आंदोलन म्हणजे महाडचा सत्याग्रह, जे चौदार तळ्याचा पाण्याचा, त्या चौदार तळ्याचा पाण्याचा 100 वर्षे पूर्ण होतात। त्या अनुषंगानं हा देखावा केलेला आहे। आणि त्यानंतर कसबे तडवळं या तर महामांग परिषदेचं या ठिकाणी फार मोठं बाबासाहेबांचं त्या ठिकाणी आंदोलनामध्ये जे परिषद घेतलं, 51 बैलगाड्यामध्ये बाबासाहेबांचं मिरवणूक काढली होती। त्या अनुषंगानंच हे मिरवणुकीचं या ठिकाणी पद्धत त्या ठिकाणी सुरू केल्या, मिरवणुकीमध्ये देखावा केलेला आहे।